अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. भक्त येतासे लांबून व्यंकटग्रह देऊळ जाण घेत समर्थ दर्शन अंतकरणाची देवराज गजानन बैसले करून आसन करीतासे चिंतन प्रभात समयासी सूर्योदयाची वेळ खगजन करताती खेळ कुकुट स्वर मिळ प्रभात समयासी थंडगार वात लहर अंथरुणी वृद्ध कहर नामस्मरण हळुवार करती प्रभूचे सड्यांचे सिंचन करती स्त्रिया वाकून गो वासरे स्तनपान आनंदून करीत असे रम्य अशा समयासी साधू येतासे दर्शनासी गजाननास त्याशी शेगावी प्रवेशले डोकी भगवी वस्त्रे लंगोटीची गालित्रे वामकाली मित्रे होती झोळ्यांची ध्यास एकमनीचा गजानन दर्शनाचा हालचाल ध्यानी येता कोपरीच्या गोसाव्याची तयाचा होता नवस म्हणून या प्रस्थानास समर्थाच्या दर्शनास शेगावी आलेसे मनी विविध विचार त्यांचा होई संचार दर्शना होई आधीर समर्थांच्या मनोगत समर्था कळले इतरा ते बदले गोसावे जे पहोडले असे कोपर्यात मजकडे आणावे त्यासी बोल भिडले हृदयासी परिसून त्या गोसाव्यासी अत्यानंद झाला समर्थ ओळखीला हे तू होई सत्वर परतू नसावा त्यांचे किंतु बदलासे गोसावी जाऊन या कोपर्यासी आणले त्या गोसाव्यासी कुतूहल सकल जनासी एकची झाले जतन करची वस्तूचे बहुत दिवसापासूनचे हात देऊन या माझे पूर्तता करावी आब्रका सम गोसाव्याने शब्द ऐकले त्याने समर्थाची चरण लोळे गडागडा गोसाव्याशी समर्थ बोले तो आमज कबूल केले भांगेचा नवसत्वा मज केला होतासी ह्या बुटीचे स्मरण नित्य ठेवावे आपण मागणे हेची पूर्ण आपण करावे कळले मज अंतर्ज्ञानी तुम्ही आभ्रक अजानी नसे काही प्रयोजनाची स्वीकार करा बुटीचा भक्ताचे मागणे त्याची पूर्ती करणे असे सुज्ञाचे म्हणणे वदले समर्थ वानर रूपांजनी तिचे रूप घ्यावे ध्यानी तुम्ही माझी या उदरी जन्म घ्यावा वानराचा हे कर्पूर गौरा साक्षी तुम्ही शंकरा बुटीचा भावान आभेरा दीनदयाळा काढूनी बुटी हातावरी आणली ती बाहेरी चिलिमित तिला भरली पाजली ती गजानन काही दिवसाचा निवास लाभलासे गोसाव्यास धन्य धन्य त्याचा मानस स्मरतो अवघाची अस्खलित वेदुरूचा उत्तत शारूपाचा गवयाच्या सुरांचा कधी कधी कानी येत एक जी पदगाद विविध शारांगात कवयाची साक्ष देत लिल्या गद्य त्यांची कधी धरित मौन गणगण करीती भजन बिछाण्यावरी पडून भक्ती तयांची साचे भटकती इकडे तिकडे पिशासम साकडे शिरोनिया अनोख्या घरी सहजची कोणाच्या जानवराव प्रसिद्ध भक्ताची तयास तयाचा होता निवास देशमुख नाव त्यांचे व्याधीने झाला जर्जरा विविध वैद्य उपचार यज्ञानी केतली मागार कठीण प्रसंगात करा काही उपचार न होता याचा अखेर गाठू या बंकटाचे घर साक्षात्कार घडले घर बंकटलालाचे येऊन या साचे कथन हो आजाराचे केले जानवरावाच्या तू आमूच्या पित्यासा सुचवावे तीर्थाचा खास आजार पडेल हमखास जानवरावाच्या दयाळू भवानी राम पर दुःख ऐकून पाजरे हो अंतकरण कृपाळाचे भांडी ओतिले जल स्पर्शिले चरणी विमल विनवण्या देई फळ आजारी जानवरावा ते प्राशिता ते विमल तीर्थ उपचाराला बेअर्थ घर घर पळाली क्षणात जानवरावाची हात डोळे त्यांचे हल्ले उपचारा फळ आले तीर्थाचे प्राशन केले सकल जनमोदा ते तीर्थावरी ठेवून भरवसा उपचार बंदसाचा कालावधी 8 दिवसाचा जानवराव तंदुरुस्त झालेसे जवळी गजाननाचे वास्तव्य मेदांचे सेवा भाव त्यांचे अंगी पुरेपूर वरवरी करी सेवा अंतरीचा भाव निराळा पेडा बर्फीच्या फराळा समर्थाच्या नावावरी समर्थ कृपेची हाव अंतरी नसे भाव पोषणाचे नाव काय कार्य नसे तिळ मात्र गजाननाची आवड खाण्यापिण्याची नावड तयारीची भीड माझी स्फूर्त स्वयं महाराज शंकर घाटळ टोकानंदिकेश्वर आल्या गेल्यावर गुरगुर तयाची जाणून हे अंतर्ज्ञानाने खोड तयाची एकदिने समर्थांनी मोडली कैसी आलोकिने कुतूहल अन्य काही मंडळी शेगावी दर्शना सकाळी निद्रिस्त झाली स्वारी गजाननाची शय्येवरी तया जागे करण्याचे धाडस ना कुणाचे भूत हो घाईचे तया मागे लागले झालीसी कुजबुज विनविती घाटोळास परगावी जाण्याचे वदे वर्तमान जरुरीचे हो काम अवघड त्यांचे नाम समर्थ वाचुनींना धाम विनविती घाटोळ स्तुती आशी संचारली विठोबाशी रुसाली जाऊन या सतुरी उठवी श्री समर्था समर्थ हानली काठी बैसली स्थिती पाटी आकाराने मोठी विठोबा घाटोळ गुन्हेगार विसरोणी पूर्व स्थिती पाऊले पुढती पडती तैसीच विठोबाची स्थिती यासी संबोधिती माझ
एक अघटित प्रकार साकारी बंकटाच्या घरात साक्षी मी श्री समर्थ गंमत बघावया अक्षय तृतीयाच्या दिवशी वैशाख शुक्ल पक्षासी श्राद्ध करून या पित्रा देती उदक कुंभ अक्षय तृतीयाचा दिन असे खचितशी महान साध त्या ते वराडी जाण देत असे सकल हो समर्थ बैसले मुलात कौतुक लीला करण्यास आज्ञा केलीसी प्रत्येकास ऐकलेच पाहिजे ऐसे करून या आज्ञामध्ये चिलीम भरून द्या घालून या तीमध्ये तंबाखू विस्तव तीवरी ठेवा हो प्रभात पासून ऐसेची चिलीम न आली हाताशी कासावीस कैसाची चैन नसे या जीवा ऐसे मिळता आज्ञा मुले करती प्रतिज्ञा लागलेसी जिज्ञासा चिलीम भरण्याची मुले करती चिंतन चुलन पेटलेसे जाण युक्तीचे प्रयोजन विस्तव मिळवण्याचे मुलास ग्रासे चिंता व्यंकट तदावद वदतो का जानकीराम सोनार त्याकडून आणाविस्तव घर असे आपल्या गल्लीत दुकान तयाचे तेथे उघडे ते आवरित तया गाठा सत्वरी ऐशी शब्द परसोनी धूम ठोकली बालकांनी सोनाराच्या दुकानी करते मागणी विस्तवाच क्रोधे भरिला सोनार मुले जोडी ते आपले कर असा हा विचार मनीना आणावा असो तृतीयाचा सण गजानन देई मान करे कार्याचे पूजन विस्तव हवा गजानन ऐसे करिशी काम तव भाग्यना लाभ है विराम संतासी द्यावा मान भाग्य उदया येईल परीन ऐकले सोनारे भाषण करती अविचारे संताना फुंकले वारे अविचार तयाने केला हो ओढून या तंबाखू गांजा चाळ्याच्या वाजवी वा बाजा नग्न देह करती ये जा गावामध्ये आमुच्या तया नसे जात पात फिरे वेडा पिशाच साधू मानाया त्यास मुळीन तयार कोणी वेड लागले बंकटासी नादी लागला तयासी सुतक न माझ्या चिलमेसी नाही देत विस्तव गजानन परमेश्वर सर्व साक्षी असे थोर त्यासी कसला विस्तव द्यावा मी सांगावे विस्तवाचे नाते जालंधर नाथ ते चिलिमीवर तयांचे प्रेम असे हो भारी न फिरे ते घरोघर पलायन करी तत्वर उभा न क्षणभर ऐसिया स्थला ते किंमत ना मुळीची गजानन वेड्याची अनेक तया कार्याची पळ काढी सत्वरी परतली खिन्न मुले हकीकत कथिता झाले सकलचे जे घडले दया घन समर्थास तदावदे समर्थ चिलमित हे अर्थ काळी धरी चिलमीवरी उभारी ते विस्तव बंकटा वाटे गुम्मत न वरते ते होत काळीवरती धरित चिलम सोयेची पेटली संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे ईश्वरी तत्वाचे वाटोडे संत हेची रोकडे हे अमोघ ज्ञानाचे गाडे भरले असती प्रत्यक्ष त्या संताच्या तोडीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे खऱ्या संताचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी जो का हिरा ते जो मान पूर्णपणे असे जात तेच त्यांचे पाहून ज्ञाते तल्लीन होते की लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुक असे समर्थन जगाचा कराया उद्धार गजानन रूप अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कौनाही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी केलासे सद्गुरूंनी सर्व साक्षी जगद्धारा व्यापक तू चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काय तूच तू कृपा तुझी भावाया जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अन्यान्न तू त्यांचे साह्य होशी साह्य तुझे असल्यावरी कशाचीच पडेन नुरी महिमा ऐसे धरतीवरी कशाची करीशी तू गजानना कलेचा कराया उद्धार योगी त्यांचे साह्य थोर दृष्टांत ऐसा भूवर सद्गुरु करीत असे ऐसा गजानन सिद्ध योगी दांडी होती तया अंगी मुद्रा शांत नासगरी तपोबल अंगी झळके मूर्ती अवघी दिगंबर भाव सकळे आपर आवड निवड साचार ना जवळी तयांचे ईश्वरी तत्वाचे वाटोडे संत हेची रोकडे अमोघ ज्ञानाचे गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरण ज्यांचा आहे तर त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत आता परिमल करा चित्त ओळखुनी चमत्काराची हे वारी करीतो श्रीहरी तया पुढे हंतान्यारी विनम्रता धारण करावी गजानन महाराज की जय द्वितीय अध्याय गोड हा गणगण गणात बोते।